दरम्यान बीडमधल्या प्रकरणात जर कुणी दोषी असेल तर सोडणार नाही अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे। त्यावर संजय राऊत यांनी अजित पवारांना टोला लगावलाय की जी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचांच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे। त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही। पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अजित पवार मुंडे असं म्हणतात की दादांनी आदेश दिला तर आपण राजीनामा देऊ। असं आहे की ही मिलीभगत आहे, कुणाचा काय संबंध आहे हे अजित पवार नाही सांगणार, हे न्यायालय आणि पोलीस सांगतील। याचा अर्थ तुम्ही पोलिसांवर दबाव आणताय, तुम्ही एखाद्याला क्लीन चिट देताय ज्याच्या विरुद्ध रोष आहे। याचा अर्थ अजित पवार ज्या प्रकारची भाषा वापरतायत याचा अर्थ असा आहे की तुम्ही अप्रत्यक्षपणे न्याय व्यवस्था, पोलिसांवर आणि जे या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून लढतायत त्यांच्यावर दबाव आणताय।